आपण पहिल्यापासूनच जर आपण निरोगी राहावं यासाठी जर उपचार घेतला, आयुर्वेदामध्ये संस्कार सांगितलेले आहेत. ओके. हे संस्कार म्हणजे काय, तर आज तुम्ही पाणी पिता, बरोबर. पाणी कधी प्यायचं ह्याचाही संस्कार दिले, की जी कृश व्यक्ती आहे तिने जेवण झाल्यावर पाणी प्यायचं. जी संतुलित व्यक्ती आहे की तिला वजन नियमित आहे, काही त्रास नाहीये कुठलाही, तर तिने जेवणाच्या मध्ये थोडं थोडं 2 घोट पाणी प्यायचं आणि जेवण झाल्यावर मग 1 तासाने पाणी प्यायचं. ओके. आणि जिला वजन कमी करायचंय तिने जेवायच्या आधी अर्धा तास आधी भरपूर पाणी प्यायचं. म्हणजे आपोआपच भूक कमी लागते आणि ओके. त्यामुळे कृशता येण्यासाठी नुसतं ह्या पाण्याच्या संस्काराचा उपयोग होतो. ओके. सकाळी आंघोळ करताना आपण चेहरा धुतो, त्यानंतर ती बाई दुसऱ्या दिवशी सकाळी जर चेहरा धुणार असेल, 3-4 वेळा जर चेहरा धुतला नाही गेला तर मग चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स किंवा इतर तक्रारी, म्हणजे त्याला दुसरी कारणं असतात, पण आपल्या त्वचेची स्वच्छता हे सुद्धा त्यातलं एक कारण असतं. महत्वाचं आहे. पण बरोबर. आपण हे दुर्लक्षच करतो. म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले संस्कार खूप महत्वाचे असतात. तसंच जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा ताप येतो त्यावेळेला काय होतं, आपला पचनाग्नी जो आहे तो मंदावलेला असतो, भूक लागत नाही. नक्कीच. मग त्यावेळेला आपण काही खाल्लं तर त्याचं नीट पचन होणार नाही. मग आपण काय करतो, तांदूळ आधी भाजतो, त्याला अग्नी बाहेरून देतो, ते पचायला हलके करतो आणि मग त्याची पेच करून आपण पितो. ओके. मग ती पचायला हलकी होते. मग अशी तुम्ही म्हणालात की दही का खायचं नाही, तर दही हे स्त्रावी आहे, पचायला जड आहे आणि म्हणून तो रोज खायचा पदार्थ नाही. पण तेच दही तुम्ही घुसळून त्याचं ताक करा, मग ते प्रोबायोटिक आहे ते रोज घेता येतं. करेक्ट. म्हणजे तुम्ही त्याचा फॉर्म बदलला की तुम्हाला जर त्याचा गुणधर्म हवाय तो तुम्हाला त्याचा गुणधर्म त्यातनं मिळतो. जर घट्ट दही आहे तो पचायला जड आहे, ताक झालं की पचायला हलकं झालं. म्हणजे इतकं सोपं असतं.